हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाचे गीतेंत आमी परमात्माले की अर्जुनो कसं सांगता म्हळ्यार कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना म्हूण सांगून एक कुल मिगेल निमती नाश जाले म्हूण जाल्यार सनातन मस्तकाळ दुखून चोल न्हय इल्ल्या कुलाचो धर्मूय भ्रश्ट जाता, नाश जाता, भ्रश्ट न्हय नाश जाता. तशी धर्मू नश्ट जावच्याक नश्ट जाल्ली म्हूण जाल्यार अधर्माचे अधीन जाता वरलेले काळांतू त्या कुल म्हूण सांगून सांगता. म्हळ्यार तागेल मनांत युद्ध नाका म्हूण म्हणलें एक आमी म्हणटा पळय त्या युद्धा दुखून चुक्कोन घेवची कशी येता म्हूण म्हणलेलें एक मनांत आयला. इत्याक म्हूण म्हळ्यार केन्नाय मोह तो हेडी न्हय, ताका युद्ध करच्या नज म्हूण न्हय, ताका युद्धा विशीं अभयस म्हूण न्हय, कोणाले निमती आमी सलवता म्हूण न्हय, एक मोह ममकार ताका तागेल बंधूंगेल वैरी आयला देखून तें युद्ध केल्यार राव इतले जन आतां मारका जाता, युद्ध करना अशें म्हाका आतां कृष्ण सोण हें दोनी ताका कन्फर्म. इत्याक म्हूण म्हळ्यार युद्ध केला रे खंडीत तितले जनाक मारका जाता. आतां युद्ध करना जाल्यार कृष्ण सोडतवे ना. युद्धाक म्हणून येवन जाल्ला आवेची भारी संतोशार ओपून जाल्ला इतले जनाक मारता म्हणून पुरो जनाले सांगून जाला. आतां हांगा तर येवन युद्धा दुखून मातशें चमकल्यार म्हाका हेडी म्हणटाची ताजी पशी युद्धा दुखून चुक्कोन घेवच्याक तितले सकट वाट आसा, तितले सकट तो वाट पळयता आनी तो कृष्णाले की तें युद्ध नाका म्हणच्या कारण कसलें म्हणून ताका ताणें समर्थन घेवच्याक ह्या पुरे कारण दितरस. आतां तो सांगता पळया कृष्णा लागी अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. कृष्णा कुलधर्म नाश जाता अधर्म चड जाता म्हणलें. अधर्म चड जाल्ले म्हूण जाल्यार प्रदुष्यंती कुलस्त्रियः कुलाचे स्त्रियोय पुराय प्रदुष्यंती दूषित जाताची. तशें न्हू हे वृष्णी कुलोद्भवा म्हणल्यार हांगा वार्ष्णेय म्हळ्यार वृष्णी कुलोद्भवा. इत्याक तो सांगता हांगा तें सांगच्याक एक कारण आसा. वार्ष्णेय जायते वर्णसंकरः बैल मनशे वायट जाल्लींची दूषित जाल्लींची म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसले वर्णसंकर जाल्ले म्हणून तो वार्ष्णेया म्हूण त्या म्हणलें ताणें कृष्णाक म्हूण म्हळ्यार तूं वृष्णी वंशाचो श्रेश्ठ जावन आशिल्लो मनीस. तुमगेले वृष्णी वंशान तुमगेले कुलधर्म कितले व्हड आसा म्हणटना तशीची आमी कौरव जावनूय आमगेले कुलधर्म म्हळ्यार पांडव कौरव पुरे कुरुकुलाचे कुरुवंशाचे कुलधर्मूय श्रेश्ठू आसा. वार्ष्णेया म्हूण म्हळ्यार वृष्णी वंशान तूं जाल्लेल्या म्हूण म्हळ्यार एक रितीर तो कृष्णा उडकस हो वंशू कुलधर्मू ह्या पुराय अगत्य वई चुकूनच म्हणून म्हणलेली एक चिंता कृष्णाल मनान तो आयला रे अव्वो म्हूण सांगून कृष्णाल कुलाचें नांव काण तो सांगता. म्हळ्यार कुलधर्म परंपरा पुरे नाश जाता म्हणलें त्या वेळाक कसं जाता बैल मनशी मात्र युद्ध जाताना व्हरता जाता वय दारलेले एक त्या काळांत आत्तां तशी जाल्यार आत्तां बैल मनशी आमी सम्मान आमी आमचे इतलें जीवन करताची म्हूण म्हणलेलें भारी हें जाता. त्या काळांत कशी म्हूण म्हळ्यार एक बैल मनशीक एक पुरुशान रक्षण दिवचें, घरा आशिल्ल्या बैल मनशाक त्या घरांतूल पुरुशान रक्षण दिवचें म्हूण नाशिल्लें. म्हणटना आत्तां हांगा युद्ध आयिल्ली दारली पुरय नाश जाल्लींची मेल्लींची म्हूण जाल्यार त्या स्त्रियांक कोणालें रक्षण आसता ना नवे. म्हणटना त्या स्त्री पुरे कसले जाताची तांगेले जिवने खातीर तांणी नीती बाहीर जावच्याकय पुरोची म्हळ्यार तांगेलें जीवन तांणी कोरका तांकां पुरुशाल रक्षण ना. म्हणटना क्षत्रिय वर्णाचे पुरुश पुरय नाश जाता म्हणटना वरलेले ब्राह्मण वैश्य शूद्र इत्यादी पुरुशांगेले उठ तांणी जीवन काडका जातलें. हें कसं म्हणटाची वर्णसंकर म्हणटाचे म्हळ्यार आतां आमी इंटरकास्ट म्हणटा पळय ताका वर्णसंकर म्हणचे. हें कुलधर्म
कोणें सांगतलो सचिवे ना पुराय जन युद्धांतू गेल्ल्यांची आत्ता कुलधर्म सांगून तुमगेले कुलाचे धर्मू चलायसू का म्हळ्यार ते खंयचेय एक दादल्याल रक्षण ना जेव पोषण करतल कोणेय ना म्हणून त्या कुलधर्मा इतले का सुरवेक आमी जीवन करचे कशें पळया म्हूण सांगून स्त्री पुरे सांगू पुरोची म्हणटना कुलधर्म सांगतले इनांची सांगल्यार आयकतले इनांची पक्क न्ही सांगले आयकलींची म्हूण जाल्यार आचरण करच्या पूण तांकां मन आसतवे ना म्हणटीत आमगेल जीवन आमी पळोवका की धर्म पळोवन बैसुका आतां म्हणटीत म्हणटना त्या कालान तूं एक सती धर्म म्हळ्यार श्रेश्ठ आशिल्लो एक स्त्री धर्म म्हळ्यार श्रेश्ठ आशिल्लो स्त्री धर्मूची नाश जाल्यार समाज कशी जातले एक स्त्रीन एक गृहिणीन चंद्रितीर आसल्यार ते ग्रह एक देवालयशी जाता म्हूण म्हणटलीची गृहिणी ग्रहामुच्यते म्हूण सांगून म्हणटना एक गृहिणी सर्व धर्माची म्हळ्यार धार्मीक जावन आस म्हण जाल्यार एक गृहिणी धर्मिश्ठ जावन आस म्हण जाल्यार ते ग्रह मंदिरशी जाता म्हूण सांगून म्हणटना आतां ते सती धर्म पालन करतले स्त्रियो ना नातल्यार वर्णसांकर्य जाल्ले म्हणटन वर्णसांकर्य जालें म्हणजे तांगेल निमती एक दूषित जनांग नव सृश्टी जाता आतां जर तूं तन्नी खंयचे विंगड पुरुशांगेल ಒಟ್ಟು जीवन कोरका जाता म्हणटना वर्णसंकरा निमती जाल्लेल चेडूम तन्नी एक विंगड जनांग जाताची म्हणटन त्या जनांगा निमती कसले जेवच्या पुरो सांगू जायना समाजाक कसले वायट जेवच्या पुरवें सांगू जायना मुखारसून देशाचे एक धर्मा वेवस्थेर कसले वायट जेवच्या पुरवें तेवय सांगू जायना तशें जावन हे पुरे अर्जून सांगता पळया आमगेले वैदिक जावन आशिल्ले संस्कृती वेद संस्कृती म्हणटाची हांतू परमात्मान केल्लेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणले चातुर्वर्ण आस ते चातुर्वर्ण वर्ण मात्र न्ही देवान आश्रम वेवस्थे केला ब्रह्मचर्य ग्राहस्थ्य वानप्रस्थ्य संन्यास हे 4 आश्रम पळय 4 वर्ण 4 आश्रम ताजे नंतर जीव घेवन म्हळ्यार शरीर घेवन येईल पुरुषाक धर्म अर्थ काम मोक्ष म्हळ्यार चतुर्विध पुरुषार्थ ताजे नंतर सात्विक राजसिक तामसिक म्हळ्यार 3 गुण देवान सृष्टी केला हाजी निमती पुरे जगत्य चलता पाप पुण्य म्हळ्यार 2 विधाचे कर्म केला ताणें बैबे म्हणटना हे पाप ते त्रिगुणाक समजावन पाप पुण्य हे 2 विधाचे कर्म करून त्या कर्माच्या आधारारी आमकां पुनर्जन्म म्हूण जेव कर्माच्या आधारारीची आमकां परलोक म्हूण म्हणटना हे पुरे आमगेले वैदिक संस्कृतीन तूं सांगला मात्र न्ही प्रति एक पुरुषाले परम गुरी म्हणटा पळय अंतिम कसले अंतिम जावन कसले साधना म्हळ्यार मोक्ष मेळचे म्हूण म्हणलेले एक सांगला हांगा तशी हे श्रुती स्मृती म्हूण म्हणलेले पळय पुराय आमकां आतां हे पुराण इतिहास इत्यादी हेंचे पुराय आमकां धर्म सांगतर आस तशीची केन्नाय आतां जाल्यार पळया हिंदू धर्म अनेक रूपान आस अनेक क्रम एकक कुलाक एकक कुटुंबीक एकक हिंदूंतूची मस्त धर्म आसाचे आमगेले हिंदू धर्मांतूची विंगड कुटुंब सकड आसून ते कुटुंबाचे एकक धर्म म्हूण आसा तशी म्हणटना हे कसं म्हणचे वैविध्यतेन तूं आमी एकता म्हणटाची तशी आमगेले सगळे भारत देश ते सगळे आत्त नवे मुसलमान क्रिश्चन म्हणल्यार धर्म नानतले भारत देश सगळेची हिंदू धर्माचेच आशिल्ले ते हिंदू धर्मांत आमी म्हणटा पळय कितले 4 वर्ण हे पुराय म्हणटना एक विंगड नमुनेचे ते हिंदू धर्म एक व्हड वृक्ष म्हूण लेखल्यार त्या वृक्षांतू विंगड नमुनेचे फूल फल पुरे एक वृक्षांतू आसल्या बरी जेवो एक उद्यानांतू हिंदू सगळेचे भारत म्हळ्यार एक उद्यान म्हण जाल्यार तांतू हिंदू धर्माचे अनेक पंगड म्हळ्यार वृक्ष तांतू तक जेवचे तसले फूल फल सकड हे एक चंद जावन आशिल्ले भारत म्हळ्यार एक आमी म्हणीत कसं न्ही एक उद्यानवन म्हूण सांगून तशी केन्नाय कशी म्हळ्यार आमगेले येद्दोळते आमगेले भारतांतू कसले म्हळ्यार स्त्रींक एक प्राधान्यता
म्हळ्यार केन्नाय स्त्री पुरुशांगेले रक्षणेन तूं आसुका तो आमगेल धर्म. तशीची म्हणटाची बाल्यांतू बापसूल रक्षण कई यव्वनांतू बामणाल रक्षण स्त्रियाक तशीची प्राय जतरी पुत्रांगेल रक्षण न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हणून मनुस्मृतीन तू सांगला. म्हळ्यार आत्तां आमी तें एक व्हड केला न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हळ्यार कसले म्हूण आमकां स्वातंत्र्य ना म्हूण सांगतले कोण आमी सर्वतंत्र स्वतंत्र म्हूण सांगून जाल्यार एक स्त्री चंद्रितीर आसुका स्त्री धर्म वाडूका ताजी निमती एक देश एक धर्मान समृद्ध जावका म्हूण जाल्यार स्त्रीन चांग जावन आसुका. तसल स्त्रीक एक आवरण स्त्री म्हळ्यार एक चांग चंद झाडसी केन्नाय काट झड्डांक कसले एक बेली गिली कसले आवरण जाग्रते कसले जावका म्हणना. जाली रूख आसता गुलाबी झाड आसता जाली रुखाक बरी कांटे आसता तशी गुलाबी झाड्डाक कांटे आसता जाल्यार जाली रुखाक कोणें उदकाक गोब्बर गिब्बर घालून कोणेंय पशिना तें कांट झाड वाडतर वता. जाल्यार गुलाबी झाड्डाक कितली चंद करून रक्षण करताची ताका खाला खाला उदक ताका फुड्ड ते आमी म्हणटा पळय ताका जाय आशिल्ले तसले एक रोज फुड्डनी घालून कोरून चंद करून आमी गुलाबी झाड पळयनाचवें. तशीची एक स्त्री म्हळ्यार गुलाबी झड्डा बरी तिका रक्षण जावूक जाता ताजे खातीर तिका एक बाल्यांतू बापसूल रक्षण यव्वनांतू बामणाल रक्षण तशीच वार्धक्यांतू पुत्राल रक्षण म्हूण केलेलें. शिवाय स्वातंत्र्य ना इंडिपेंडन्स दिनाचें आमकां म्हणून आमी पळय आमकां स्वातंत्र्य जावका म्हूण सांगून चळवळी करूंक न्हयते ताका चंद अर्थ न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हळ्यार ते सगळे श्लोक वाजिल्यार मात्र कळटा. जेवो आमी बायल मनशांक आमगेल्या देशांतू सान चिल्लीक समीत चंद उलयतना पळय वैगो चेडा म्हणल्यार वैगो अम्मा म्हणटाचे म्हळ्यार अम्मा म्हूण आपोचे म्हूण सांगून. तशी एक काणी म्हाका हांगा चुदास मामान सांगिल्लें उडगस जाता एक पापिश्टाक तो तागेले पाप पुरय नाश जावका म्हणून साधूले येवन एक संन्यासले येवन म्हगेले पापा परिहार कसले म्हूण पश्चातापार मागतना तो एक ताका काळ्या मंगल्या कुडको दितकय आनी म्हणटकी तीर्थयात्रे वस प्रती तीर्थक्षेत्रांत तूं स्नान करतर यो तेदन खंयची तीर्थक्षेत्रांत नातना तुगेले हे अवंगल हाता आशिल्ले धव जाता पळय तेदन तुगेले पाप नाश जाल्ले म्हूण सांगून सांगतकय तो तें घेवन यात्रे वता. कितले तीर्थक्षेत्र मेळटा तितले तीर्थक्षेत्रांत ताणी नासतना ते काळे अवंगलय बुड्डयता ते धवी जायना. जाल्यार तशी एक कडेन दुखून वाटेर येतर आसतना एक बायल मनशीन बोब मारलेले रडलेले आयकपणून तो लागीं वतना तिका ಸ್ವಲ್ಪ जन बादितर आशिल्लीची तांकां धांवडावन तिगेलें रक्षण केल्लें कुडलें तें अवंगल धव जातकय तो तशी येवन ते साधूले सांगता. तेदन साधू सांगतकी ताजे खातीर म्हणचें कसलें म्हळ्यार एक पतिव्रता स्त्रीले मानरक्षण इतलें व्हड पुण्या काम खंयचेंय ना म्हूण सांगून निजावन कशें म्हळ्यार आमगेले एक हिंदू धर्म एक बायल मनशाले शील रक्षणेक मस्त प्राधान्यता दिता. पळया आमगेले इतिहास पुराण आमगेले धर्मग्रंथ पुरे काण पळयल्यार एक सीतेक रावणान वेल्लीक निमती एक रामायण म्हळ्यार ग्रंथ जाल्ले पांचालीले एक अपमानाचें कारण जावन कुरुक्षेत्रा इतले व्हडले आतां युद्ध जाल्लें. तशीची यमाल वटू पळय सावित्रीन होराट करून सत्यवानाक रक्षण केल्लें. तशीची केल्लो हे पुराणांतरान तो काणस कसं म्हळ्यार सती अनसुया त्रिमुर्तींकच शिशुरुपा रितीन पडल्या घालून जोई काडलेलें म्हूण वशिश्टाले बायल अरुंधती मैत्रेयी गार्गी असले एक कसं म्हणटाचे आमी त्यांनी वेद शिकिल्ले स्त्रियो वेदांती म्हूण म्हणटाची हे पुरे आमगेले हिंदू संस्कृतींतू प्राचीन दुखून आशिल्ले एक स्त्री रत्न पुरय म्हूण येता. तशीची मात्र न्ही आमगेल्यांतू आमी इतिहासांतू आयलीच म्हूण जाल्यार क्षात्र तेजान युक्त जावन युद्ध केलेले कितले वीर वनिते आसाची कित्तूर चेन्नम जावो झांसी राणी जावो तशीची एक चेडा चांग रितीर शिक्षण दिल्ली शिवाजी लम्मा जिजाबाई कितली जाणां आमी पळोवेत न्हय म्हूण भक्ती मार्गांतूय नाचवे भक्त मिरा संत सकू मागीर अक्का महादेवी असल मस्त
तन्नी पतिव्रतेची तन्नी ज्ञानीची तशी उपनिषत्तांतूय आम्ही पळिताची मैत्रेयी गार्गी हांगेले नाम सकडी म्हणटना पतिव्रता स्त्री म्हळ्यार एक धर्मिष्ठ स्त्री म्हूण सांगून आम्ही म्हणिता आमगेल देशांतू आमगेल धर्मांतू हें असल पातिव्रत्य आसूची तसं स्त्रियांक जेवो तशीची एक धार्मीक जावन आसूचे धर्मनिश्ठ स्त्रियांक जेवो कसलेची उण्या पडना पळया मस्त स्त्रियो आमकां असल पळय मेळटा जाल्यार अर्जुनाल कसले म्हळ्यार एक पंत पुरुशची ते समाजांतुनांची तांणी पुरे नाश जलींची म्हूण जाल्यार तसल पतिव्रता स्त्रियांक राखची कोण ना नवे म्हणटन तांणी तांगेल रक्षणे खातीर विंगड वर्णाचे पुरुशांगेल ओटवार डिकोन घेवका जातले जेव तांगेल ओट राखपा जातले आजी निमती तांकां संतान जातले याक वर्ण संकर म्हणजे जाल्यार ते संतान पुरे धर्मिश्ठ जातले तांणी एक देशांतू एक चांग जनांग म्हणून घेतली हें पुरे प्रश्न येता तशें वर्णसंकरा निमती देश काही बरी जायना म्हूण सांगून तो सांगता मात्र न्ही आनी कसल जाता म्हूण सांगता पळय संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः आत हे वर्णसंकर जाल्ले म्हूण जाल्ले न्हय त्या वेळाक त्या कुलनाश जाल्ले कुलाची जनांक पिंडार उद्दा दितल नाची जाताची वय खंयची एक विंगड त्या स्त्रियान आतां येद्दोळ चेडूं जाल्यार लय आशिल्ले सान चेडूं आशिल्ले पुरुश युद्धाक वचूनच पुरोची हांगा युद्धा येवनच पुरोची कृष्णा तांकां कसले युद्ध जाता तांगेले जिवाक कसले अपाय आयले म्हूण जाल्यार तांणी मरण पावलींची म्हूण जाल्यार मुखारसून थंय घरान तूं चेल्ल्या चेडूं ना नातल्यार तांगेल आतां तांकां मानता रान मन्यसाची मुखारसून तांणी मरतलीची सुरवेक चेडूं मेल्लींची म्हणटना बापसूंक आनी मरतना पिंडोदक क्रिया करूंक कोणेय चेल्ल्या चेडूं वर्णीची म्हूण जाल्यार ते तांगेल पित्रांक श्राद्धा दिना तर्पण ना पित्र ऋणा दुखून मुक्त जावचे जायना मात्र न्ही खंयची पित्रांक पित्रलोकांतू श्राद्ध तर्पण इत्यादी मेळना की तांणी पित्रलोका दुखून पतन पावताची म्हूण म्हणटाची म्हळ्यार मागीर तांणी अतृप्त जाताची म्हळ्यार देहवियोगा नंतर खंयचे आत्माक पिंडोदक क्रिया सकट जायना की त्या वेळाक ते आत्म अतृप्त आत्म म्हूण म्हणटाची तशीची ते अतृप्त आत्माक मुखारसून कसल जाता म्हळ्यार तांकां एक सद्गती म्हूण म्हणलें मेळिना म्हूण सांगताची म्हळ्यार सांगले न्हय आमगेले वैदीक समाज देखून आमगेलांतू पित्र ऋणा दुखून मुक्त जावका जाल्यार पिंड तर्पण इत्यादी पुत्रान कोरका म्हूण सांगून आसता श्राद्ध म्हूण म्हळ्यार आतां आमकां श्रद्धेन करचें श्राद्ध म्हणटाची आजी श्राद्ध कोरका म्हळ्यार कितले की जन विश्वास नातिले जन आसा जाल्यार आतां उपास तुमकां पित्रदोश आस खंय की तुमी श्राद्ध करलेले पावनी म्हूण म्हणटात आतां उपास श्राद्ध करचें बय्यान श्राद्ध करचें सुरू जाला तशीच कसले रितीर जावो बय्य की नंबीक की विश्वास की श्राद्धादी कार्य करूका न्ही जावन श्राद्ध म्हूण म्हळ्यार पळया जनार्दन वासुदेवाले पूजा म्हणटाची तो पित्रांगेले अंतर्गत जावन आशिल्लो परमात्मो तो तशी एक आमी शिताची पिंड करताची त्या म्हळ्यार आमगेले देह अन्नमय कोश म्हूण म्हणटाची वय तशें जावन वर्षा एक पंत पित्र कार्य करचें म्हूण आमकां दिसल्यार न्ही जावन पित्रांक आमगेले एक वर्ष तांकां एक दिसा समान म्हणटना आमी वर्षा एक पंत श्राद्ध करचें म्हळ्यार नित्यच आमी पित्रांक पूजा करून तांकां अन्न दिल्ल्या वरी जाता आतां आमी श्राद्धादी विशयांत नंबिका दवरना नातल्यार आमी पित्र कार्य करिनी म्हूण जाल्यार आमकां पित्रांगेले एक दोश आमकां येता म्हूण म्हणटा पळया आमी रामायण पळोवं खंय पळोवचें रामायणांत पळया रामचंद्रा लेगी तुगे ल्हान गेल्लो म्हळ्यार विशय ताका सांगले कुडले तो कसो करता थंय कसल मेळटा पळय ताजीनची ते सांगताची कंद मूल गेड्डे गेणसू सकट हाणू त्या पिश्टपिंड कोरून तो दशरथाक पावयता म्हूण सांगून आसा पळया तशीची
आम्ही हरिवंशवाजील म्हणजेल रे आव त्या म्हाळा विषय सांगतना सांगला हाजे पशी पुढे हरिवंशवाजील म्हणजेला पितृकल्प म्हणस ते पितृकल्पांतू हरिद्वारांतू भीष्मून तागेला अन्नाले श्राद्ध करता तेदना ताका तागेल पितृ पुराय दिशील विषय येयला तशीची दशरथू हाणे कोणे रामान पितृश्राद्ध करतना दशरथू सीतेक दिसला काय ती तेदना मामाला द्रयवचनज्ज म्हूण सांगून हाणे रामान पिंड प्रदान करतना ती मागशी 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 वचून निपोवन राबता काय रामान मागीर तिका निमगितान ती सांगता की हांव कशी थंय येवचें तुमगेलो आनू पिंड घेवचे खातीर म्हाका दिसतशिलो आयलो म्हूण रामा भारी संतोश जाता मिगेलो आनू मिगेल बायले पूण दिसलो न्हय म्हूण सांगून अशीची शंतनूल हातू हरिद्वारांतू भीष्माक पिंड प्रदान करतना शंतनूल हात दिसचे आस शंतनून मागीर हातांतू पिंड दी म्हणटना भीष्मान सांगचे आस त्या कर्म त्या समने कशी शास्त्रोक्त जावन कशी पिंड प्रदान करता तशी आम करता म्हणटा आनी भुंयचेर पिंड दवरचे आसा ही पुरी काणी आमकां महाभारत आयकतना मेळटा कसले जवो हांगा तो सांगता लुप्तपिंडोदक क्रिया आहा पिंडोदक ते काम पितृतर्पणाचें काम न्ही जाय न्ही म्हूण जाल्यार त्या पित्रांक पुरे कशी एक सद्गती मेळत तें मेळना म्हूण सांगता कुलधर्म नश्ट जाल्ले कुलधर्म कसो म्हूण कळना नातील जन जवो स्त्री धर्म दूषित जावन वर्णसंकरांगेल संतान जाल्ले म्हूण जाल्यार तेदना अन्नाक जवो पित्रांक श्राद्ध करू तांणी कर न्ही तांणी ब्राह्मण क्षत्रिय न्ही नशी खंयची एक न्यून जातीचे ते चेल्ल्याक वारडी करून घेतल्या म्हूण जाल्यार थंय श्राद्धादी पिंडक्रिया ना जवो केल्लेले पित्रांक पावना अशी पुराय जाल्यार पितृलोकांतू आशिल्ले पित्र पतन जातात न्हय म्हूण म्हळ्यार अर्जुन वाद करता मात्र न्ही आनी की ताणें वर्णसंकराचे दोश कसो जाता म्हूण सांगू ताणें दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः म्हळ्यार कुलनाशाक कारण जाल्ले वर्णसंकर करचे तसले हे पुरे दोशू हाजीन शाश्वत जावन आमगेले एक आमी जाती म्हणचे म्हळ्यार विंगड रीत जाता हांगा कुलधर्म पुराय नाश जाता म्हूण अर्जून सांगता आनी ह्या श्लोका विशयी जावन आमी पायती दिसा गितामृतांत पळोवया आज सांगिल्लें गितामृत गीतेचे सार परमात्माले आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत् श्री हरि कृष्णार्पणमस्तु।